आरक्षणासाठी काढलेल्या जीआर वरून मंत्री छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झालेत आणि त्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कारही घातलाय अशी माहिती मिळते। सह्याद्री गेस्ट हाऊसवर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते अनुपस्थित आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी झालेल्या राष्ट्रवादीच्या प्री कॅबिनेट बैठकीला त्यांनी हजेरी लावली होती, मात्र आताच्या बैठकीत ते अनुपस्थित आहेत। या ठिकाणी आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर उपस्थित आहेत। वैदेही, अधिक माहिती काय द्याल? छगन भुजबळ अजूनही नाराज आहेत का? की जेव्हा हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यात आलं त्यानंतर महायुतीमध्ये ही पहिली ठिणगी पडल्याचं दिसून आलेलं आहे, कारण महायुतीमधलेच नेते जे आहेत ते या निर्णयावरून नाराज असलेले बघायला मिळतात। ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ यांची विशेष ओळख आहे आणि एकीकडे मराठा आरक्षणाला अशा पद्धतीनं हे गॅझेटियर लागू केल्यानंतर ओबीसी मधून आरक्षण अशा पद्धतीनं सरकार देऊ शकत नाही ही त्यांची भूमिका जी आहे ती ठाम आहे आणि या संदर्भातली नाराजी प्री कॅबिनेट बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसमोर खास करून अजितदादा यांच्या समोर त्यांनी व्यक्त केलेली बघायला मिळत आहे आणि म्हणूनच एकूण कॅबिनेट बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकलेला देखील बघायला मिळतोय। दुसरीकडे जर आपण बघितलं तर आगामी काही दिवसांमध्ये आता ओबीसी नेत्यांतर्फे हरकती याचिका ज्या आहेत त्या कोर्टामध्ये देखील दाखल करणार असल्याचं छगन भुजबळांचं म्हणणं आहे। एकूण जर बघितलं तर 24 तास खरं तर या निर्णयाला झालेले नाही आहेत आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये सध्या संतापाची लाट उसळलेली बघायला मिळत आहे। आता ओबीसी विरुद्ध मराठा नक्कीच सविस्तर वैद्यकीय माहितीसाठी आपण पाहू शकतोय की आता नाराज भुजबळांनी चक्क एमएटी मध्ये महत्त्वाची बैठक बोलावली आहे। छगन भुजबळ यांनी बोलवलेल्या या बैठकीला वकिलांची टीम सुद्धा हजर राहणार आहे। सरकारने काढलेल्या जीआर विरोधात कोर्टात जाण्यासंदर्भात कायदेशीर बाबींवर चर्चा करणार आहेत। एमएटी मध्ये ही बैठक होणार आहे। आपल्यासोबत रुपाली बडवे या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, एमएटी मध्ये भुजबळांनी बैठक बोलावली आहे, अधिक माहिती देशील? मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करत सरकारने जीआर जाहीर केला होता आणि या जीआरच्या विरोधात खरंच आपण पाहतो आहोत की अनेक नाराजी आपल्याला पाहायला मिळत आहे। ओबीसी नेत्यांनी याची नाराजी बोलून दाखवलेली आहे। मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या संदर्भातली नाराजी आपली बोलून दाखवलेली आहे आणि आज जेव्हा राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे ती बैठकीला उपस्थित न राहता छगन भुजबळ जे आहे ते मुंबईत असून सुद्धा ते एमएटीच्या त्यांच्या कॉलेजमध्ये आलेले आहेत आणि याच ठिकाणी त्यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलवलेली आहे। सरकारने काढलेल्या जीआरच्या संदर्भात सगळ्या ओबीसीच्या नेत्यांबरोबर छगन भुजबळ आज चर्चा करणार आहे आणि सोबतच आपल्याला या विरोधात कोर्टात जायचं आहे। त्यामुळे कोर्टात जाताना त्याच्यापूर्वी आपल्याला कोणकोणत्या कायदेशीर गोष्टींचा विचार करावा लागणार आहे, कोणकोणत्या गोष्टींची दखल घ्यावी लागणार आहे, या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी आपल्या वकिलांची टीम देखील या ठिकाणी बोलवलेली आहे। त्याच्यामुळे थोड्याच वेळामध्ये एमईटी कॉलेजमध्ये ही बैठक सुरू होणार आहे। सध्या छगन भुजबळ जे आहेत ते एमईटीच्या या कॉलेजमध्ये आलेले आहेत आणि याच ठिकाणी ही बैठक पार पडणार आहे। आपण पाहत आहोत की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीआर काढण्याचा नक्कीच वैदेही, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।